फुटबॉल कोच नोपारत यांचा आज दुपारी चांगलाच डोळा लागला होता. रोज सकाळी मुलांसोबत फुटबॉलच्या मैदानावर धावाधाव करून अंग भरून येई. दुपारची झोप आवश्यकच वाटे. कुणाचा व्यत्यय नको म्हणून मग ते सरळ मोबाईल सायलेंटवर टाकून ताणून द्यायचे. आज पाऊस असल्याने हवेत गारवा होता, त्यामुळे जरा अधिकच झोप लागली. उठल्यावर आपलं सगळं आटपून त्यांनी मोबाईल हातात घेतला. चक्क 22 मिस कॉल्स. बहुतेक नंबर त्यांच्या अंडर 16 फुटबॉल टीमच्या पालकांचेच होते. त्यांनी 1-2 नंबर डायल करून पाहिले. प्रत्येकाची चौकशी तीच, मुले अजून घरी कशी परतली नाहीत. ते स्वतःच चक्रावले. दुपारच्या प्रॅक्टिसनंतर मुले कधीच घरी पोचायला हवी होती. त्यांच्या कोचिंगची जबाबदारी आज त्यांनी आपल्या सहाय्यक चॅन्थावॉंगकडे सोपवली होती. त्यांनी ताबडतोब त्याला फोन लावला. संपर्कच होऊ शकला नाही. काही मुलांकडेही आपापले फोन होते. ते सर्वच्या सर्व आउट ऑफ रेंज झाले होते. मग त्याच टीमच्या सॉंगपोन नावाच्या एका 13 वर्षीय मुलाकडे ते गेले. त्याचे वडील त्याला प्रॅक्टिसनंतर घरी घेऊन गेले होते, म्हणून तो त्या मुलांसोबत जाऊ शकला नाही. त्याने सर्वजण प्रॅक्टिसनंतर चॅन्थावॉंग सरांसोबत आपापल्या सायकलींवरून थॅमलुंगच्या भुयारात फिरायला जाणार असल्याचे सांगितले. टीममधील सर्वात मोठा मुलगा फिराफात याचा आज 16वा वाढदिवस असल्याने ते गुहेतच पार्टी करतील असाही त्यांचा गुप्त प्लॅन होता. मुसळधार पाऊस सुरू. त्यातून गाडी चालवत कोच नोपारत काही पालकांसह थॅमलुंग गुहेपर्यंत पोचले. गुहेच्या आसपास सर्वत्र चिखल झाला होता. तिथेच मुलांच्या सायकली आणि बॅकपॅक्स आढळून आले. म्हणजे मुलं नक्कीच गुहेत आहेत. त्यांनी गुहेत शिरण्याचा प्रयत्न केला, परंतु पावसाच्या पाण्याचा एक जोरदार प्रवाह गुहेत शिरत होता. त्या पाण्याने ती गुहा अर्ध्यापर्यंत भरली होती. आत मुले जिवंत असतील का? काही पालकांनी तर तिथेच हंबरडा फोडला. कोच नोपारत यांनी पोलिसांना तातडीने फोन लावला. जून महिन्याचा शेवट असला तरी मान्सून अजून तितकासा सक्रिय झाला नव्हता. सहाय्यक प्रशिक्षक चॅन्थावॉंग यांनी आपल्या अंडर 16 फुटबॉल टीमकडून आज बराच घाम गाळून घेतला होता. प्रॅक्टिस संपली. बरीचशी मुले सायकलवरून आपापल्या घरी एकटीच निघून जात. पण आज फिराफातचा वाढदिवस. तो टीममधील सर्वात मोठा सदस्य, वयानेही आणि शरीरानेही. त्याने आपल्या मित्रांना वाढदिवसाची पार्टी द्यायचे ठरवले. पण वाढदिवसाची पार्टी कोणी फुटबॉल मैदानावर ठेवतं का? आपण सर्वांनी चॅन्थावॉंग सरांसोबत थांबलुंग गुहेजवळ जायचे. थोडे गुहेत भटकायचे, मग पार्टी करायची. संध्याकाळपर्यंत परतायचे. सर सोबत असल्याने घरचेही काही बोलणार नाहीत. जास्तीत जास्त संध्याकाळचे 5 वाजतील घरी परतायला. तो काही फार उशीर नाही. सर्वच्या सर्व 13 मुले तयार झाली. बर्थडे बॉयचा आग्रह कसा मोडावा म्हणून चॅन्थावॉंग सरही तयार झाले. पण निघतानाच सॉंगपोन या मुलाचे वडील त्याला घरी घेऊन जाण्यासाठी तिथे पोचले. बिचाऱ्या सॉंगपोनला नाईलाजाने पार्टीवर पाणी सोडून घरी परतावे लागले. बाकीची मुले मात्र पिकनिक आणि पार्टीच्या दुहेरी आनंदात दुप्पट उत्साहाने पॅडल मारत गुहेपर्यंत पोचली. त्यांनी आपापल्या सायकली मागेच सोडल्या. येतानाच फिराफातने पार्टीसाठी बरेच खाण्यापिण्याचे सामान घेतले होते. ते फक्त त्यांनी 1-2 बॅगांमधून भरून घेतले आणि बाकीच्या वजन नको म्हणून मागेच सोडल्या. दिवस पावसाळ्याचे असले तरी त्या दिवशी सकाळपासून एक थेंबही बरसला नव्हता. सर्वजण उत्साहात आत शिरले. थांबलुंग गुहा ही वाघसिंहाची असते तशी साधीसुधी गुहा नाही बरं का. म्यानमार आणि थायलंडच्या सीमेवर दोईनोन डोंगराखाली दडलेली ही गुहा तब्बल 10 किलोमीटर लांब पसरलेली आहे. काही ठिकाणी तिची खोली 280 फुटांपर्यंत आहे, तर काही ठिकाणी ती 1400 फुटांपर्यंत उंचही आहे. सखल भागात असल्याने पाऊस पडू लागला की आसपासचे पाणी सरळ या गुहेतच शिरते. हजारो वर्षांपासून त्या पाण्याने गुहेतील खडकांना कोरून काढले. चुनखडक, डोलोमाइट आणि जिप्सम सारख्या दगडांनी या गुहेचा अंतर्भाग बनलेला आहे. इतर खडकांपेक्षा तुलनेने मृदू असलेल्या या खडकांवर पाणी एका निष्णात मूर्तिकारासारखे काम करते आणि वर्षानुवर्षे अशा गुहांना आणखी खोल, आणखी रेखीव बनवत जाते. थॅमलुंग गुहेत अनेक खोल आणि अरुंद भुयारे, काही ठिकाणी विस्तृत मोकळी जागा, साठलेल्या पाण्याची डबकी,
खालून वर आणि वरून खाली लोंबणारे लवणस्तंभ यांशिवाय एक बारमाही वाहणारा झराही आहे. तो पूर्वेकडून गुहेत प्रवेश करतो आणि गुहेत दूरवर वाहत जाऊन पश्चिमेकडच्या भिंतीमधून झिरपून बाहेर पडतो. पावसात मात्र गुहेचा बहुतांश भाग हा पाण्यानेच भरलेला असतो. त्यामुळे दाट रानात हरवलेल्या या गुहेत पावसाळ्यात सहसा पर्यटक येत नाहीत. आपण थोडेसेच आत जाऊ आणि लवकर बाहेर परतू असे ठरवून आत गेलेली मुले आणखी आत जातच राहिली. आपण अश्मयुगातच प्रवेश केलाय असे त्यांना वाटू लागले. कधी वर चढत, कधी खाली उतरत, कधी अरुंद भुयारातून पुढे सरकत ती मुले चक्क 4 किलोमीटरपर्यंत आत शिरली. मग तिथेच थांबून त्यांनी फिराफातचा वाढदिवसही साजरा केला. या सगळ्या गोष्टींमध्ये 2-3 तास सहज गेले असतील. गुहेत ते इतके खोलवर शिरले होते की बाहेरच्या जगात काय चाललंय याचा त्यांना पत्ताच नव्हता. कुणाच्याच मोबाईलला रेंजही नव्हती. त्या मुलांना आणि त्यांच्या अवघ्या 25 वर्षीय बिनअनुभवी कोच सरांना हे ठाऊकच नव्हते की ते गुहेत शिरल्यापासूनच बाहेर संततधार पावसाला सुरुवात झाली होती. झऱ्याच्या प्रवाहाचा वेग वाढू लागला होता आणि पुढच्या 2-3 तासातच पावसाने जोर धरून त्यांच्या परतीचा मार्ग अर्ध्यापेक्षा अधिक बुडवून टाकला. अखेर मौज मजा करून जेव्हा त्यांनी परतायचे ठरवले तेव्हा काही मीटर चालल्यावर त्यांना पहिला धक्का बसला. ज्या गुडघाभर पाण्यातून ते इथवर पोचले होते तिथे आता चक्क छातीभर पाणी होते. एकमेकांना सावरत पडत धडपडत त्यांनी ते भुयार पार केले आणि लवकरच एका मोकळ्या जागी पोचले. ही जागा बरीच मोठी होती, उंचही होती. डावी बाजू उजव्या बाजूपेक्षा बरीच वर आलेली होती. सखल भागात पाणी भरल्याने ती आता किनाऱ्यासारखी वाटत होती. मुलांनी तिथेच आसरा घेतला, कारण समोर असलेली बाहेर पडण्याची एकुलती एक वाट पाण्याने पूर्णपणे गिळंकृत केली होती. एका वेळी एकच जण कसाबसा जाऊ शकेल अशा त्या अरुंद भुयारातून पावसाचे मातकट पाणी भयानक वेगाने आत भरत होते. ते पाहून चॅनथुआंग सरांचे तर तोंडचे पाणी पळाले. त्यांच्या पुढे एक जीवघेणे संकट उभे होते आणि चिंब भिजलेली अवघी 12-13 वर्षांची कोवळी मुलं आपल्या प्रशिक्षकाकडे बिथरलेल्या नजरेने पाहत थरथरत उभी होती. अंडर 16 फुटबॉल टीमची 12 मुलं आणि त्यांचा प्रशिक्षक मिनिटाला पाण्याखाली बुडत चाललेल्या एका गुहेत अडकले आहेत हे कळताच प्रशासनाची झोपच उडाली. मुलांचे पालक, शिक्षक, स्थानिक लोक, थाई पोलीस, लष्कर, नौदल आणि मीडियावाल्यांनी मुसळधार पावसातही गुहेबाहेर गर्दी केली. मुलांना लवकरात लवकर गुहेबाहेर काढायला हवे असे प्रत्येकालाच वाटत होते, पण कसे हे मात्र कुणालाच कळत नव्हते. 10 किलोमीटर लांब असलेल्या गुहेत मुले नक्की कुठे आहेत? काही ठिकाणी मातकट पाण्याने छतापर्यंत तुडुंब भरलेल्या गुहेत मुलांना शोधण्यासाठी कसे शिरायचे? आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न हा की मुले अजूनही जिवंत असतील का? अरुंद भुयारे आणि जीवघेणी वळणे असलेल्या आणि या क्षणाला पाण्याखाली बुडालेल्या त्या गुहेत प्रवेश करणे हे सामान्य मनुष्याचे कामच नव्हते. थाई सरकारने त्वरित आपल्या नेव्ही सीलच्या प्रशिक्षित पाणबुड्यांना बोलावणे धाडले. तोपर्यंत आपणही काहीतरी हालचाल केली पाहिजे या हेतूने स्थानिक प्रशासनाने तिथे 3-4 भल्या मोठ्या मोटारी बोलावून गुहेतील पाणी पुन्हा बाहेर उपसायला सुरुवात केली. पण पावसाचा जोरच इतका होता की जितके पाणी बाहेर काढावे तितकीच ती काही मिनिटात पुन्हा भरे. परंतु पाणी उपसत राहिलो नाही तर लवकरच आतील सर्व भुयारे तुडुंब भरून जातील आणि मुलांच्या जिवंत राहण्याची आशाच संपेल. म्हणून मोटारी सुरूच राहिल्या, रात्रंदिवस आणि अथक. दुसऱ्याच दिवशी नौदलाचे पाणबुडे तिथे पोचले. गुहा पाहूनच त्यांना प्रकरणाचे गांभीर्य लक्षात आले. त्यांनी जरी अनेक तासांचे रीतसर प्रशिक्षण घेतलेले असले तरी हे आव्हान अशक्यप्रायच होते. देवाचे नाव घेऊन त्यांनी त्या गढूळ पाण्यात उड्या घेतल्या. थोड्या वेळाने ते बाहेर आले. प्रवेशद्वारापासून 400-500 मीटरपर्यंत त्यांनी शक्य तेवढी शोधाशोध केली होती, पण मुलांचा काही पत्ता नव्हता. म्हणजे ते गुहेत अजूनही लांबवर गेलेले असतील. तिथवर कसे पोचायचे? पाणबुड्यांना बाहेर काढून पुन्हा एकदा संपूर्ण गुहेची प्राकृतिक रचना नीट समजावण्यात आली. अरुंद भुयारे कुठवर जातात, डेड एंड कुठे आहे, कुठला भाग खोल आहे जो पाण्याने पुरता भरलेला असेल, उंच जागा कुठे आहे जिथे मुलं जिवंत राहण्याची शक्यता अजूनही असेल.
सगळे नीट समजले. पण जिथे एक मध्यम देहयष्टीचा मनुष्य दोन्ही कडांना घासत कसाबसा पुढे सरकतो, अशा चिंचोळ्या भुयारातून अंधारात डायव्हिंग गिअर संघावर असताना वाट काढत पुढे कसे सरकायचे, हेच आव्हान होते. त्यातल्या त्यात सडपातळ डायव्हर्सना वेगळे करून ही जीवघेणी जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली. आठवडा होत आला. पाणबुडे दिवसरात्र आळीपाळीने गुहेत शिरून वेगवेगळ्या भागांची तपासणी करत होते, पण मुलांचा थांगपत्ता लागत नव्हता. पाऊस येऊन जाऊन असायचा. पाणी उपसणाऱ्या मोटारींनाही उसंत नव्हती, तरी पाण्याचा स्तर खाली जाईना. प्रत्येक दिवसाबरोबर मुलांच्या जगण्या वाचण्याची शक्यता कमी कमी होत चालली. गुहेबाहेर ठिय्या मांडून बसलेल्या मीडियावाल्यांनी मात्र आपले काम चोख केले. लवकरच ही बातमी जगभर पसरली. भारतापासून अमेरिकेपर्यंत सर्व देशांची सरकारे मदतीचा हात पुढे करत होती. पाण्याखाली शोधाशोध करण्यासाठी उपयोगी ठरणाऱ्या अद्ययावत उपकरणांपासून जगप्रसिद्ध डायव्हर्सपर्यंत प्रत्येक मदत थायलंडपर्यंत पोचली. अशा आणीबाणीच्या वेळी जगातील कुठलाही उत्तम डायव्हर घरी बसून ही बातमी कशी काय पाहू शकतो? अशा वेळी आपण त्या लहानग्यांचे जीव वाचवण्यासाठी पाऊल उचलले नाही तर आपल्या कौशल्याचा उपयोगच काय? असेच ब्रिटिश डायव्हर्स जॉन वॉल्याथन आणि रिचर्ड स्टॅन्टन यांना वाटले. त्यांनी लंडनवरून मिळेल ती फ्लाईट पकडली आणि थायलंडला पोचले. गुहेबाहेर जणू लष्करी छावणीच उभी राहिली होती. 10,000 लोक, शेकडो डायव्हर्स, 100 निरनिराळ्या सेवाभावी संस्थांचे सदस्य, 900 पोलीस, 2,000 सैनिक, 10 हेलिकॉप्टर्स, 7 ॲम्ब्युलन्स, 700 डायव्हिंग सिलेंडर्स आणि दर तासाला दशलक्ष लिटर्स पाण्याचा उपसा करणारे वॉटर पंप्स. जॉन आणि रिचर्ड यांनी घटनास्थळी पोचताच परिस्थितीचा आढावा घेतला. पाण्याखालील गुहांमध्ये डायव्हिंग करण्याचा त्यांना अनुभव होता. खोल कपारी कुठे असतात, एअर पॉकेट्स कुठे तयार होतात याचाही बऱ्यापैकी अभ्यास होता. त्यांनी प्रथम गुहेची रचना नीट समजून घेतली. मागच्या आठवडाभरात इतर डायव्हर्स कुठपर्यंत जाऊन आले, अजून किती भाग शोधायचा बाकी आहे, कुठल्या भागात पोचणं अद्याप शक्य झालं नाही, तसं का, याची खडानखडा माहिती त्यांनी मिळवली. आणि आपले डायव्हिंग गिअर्स चढवून ते त्या गढूळ पाण्यात बुडी घेणार एवढ्यातच हवामान खात्याकडून एक चिंताजनक बातमी मिळाली. मान्सून आता देशभरात चांगलाच सक्रिय झाला आहे. 11 जुलैपासून पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात होईल आणि कदाचित पुढचे 4-5 दिवस तो पाऊस थांबणारच नाही. म्हणजे काहीही करून मुलांना 11 जुलैच्या आधीच गुहेबाहेर काढावे लागणार होते. पण त्यांचा तर अजून पत्ताच लागला नव्हता. ते गुहेत किती आत आहेत आणि अजून जिवंत तरी आहेत का? मागील आठवडाभरापासून 11 ते 16 या वाढत्या वयातली ही मुले काहीही न खाता पिता अंधाऱ्या बुडत चाललेल्या गुहेत जिवंत कशी राहतील? पण ती जिवंतच आहेत असे मानून बचावकार्य सुरूच ठेवायचे असे ठरले. गुहेच्या प्रवेशद्वारापासून 4 किलोमीटर आत अनेक वेडी वाकडी वळणे, उंच सखल कपारी आणि बहुतांश भाग काळ्या कभिन्न पाण्याने भरलेली भुयारे पार केल्यावर एका विस्तृत चेंबरमध्ये बऱ्यापैकी उंचवट्यावर सहाय्यक प्रशिक्षक चॅन्थवांग मुलांसह बसले होते. या जीवघेण्या वेडपट धाडसाबद्दल स्वतःलाच दोष देऊन झाल्यावर त्यांच्यातील सर्व्हायव्हल इन्स्टिंक्ट्स जागी झाली. त्यांनी 2 अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. पहिला, क्षणाक्षणाला वाढत जाणाऱ्या पाण्यात उतरून चिंचोळ्या भुयाराने सर्वांचा जीव धोक्यात टाकत बाहेर जाण्याचा प्रयत्न करायचा नाही, आहे तिथेच थांबायचे. दुसरं, फिराफातच्या पार्टीनंतर उरलेला बराचसा खाऊ सगळ्यांनी जमेल तितका पुरवून खायचा. मुले वेळेवर घरी पोचली नाहीत म्हणून लवकरच शोधाशोध होईल. कदाचित ते सगळे सॉंगपॉनकडे जातील. सॉंगपॉन त्यांना इथे पोचायला मदत करेल. बाहेर आपल्या सायकली आणि बॅग्स बघून त्यांना परिस्थिती कळेल आणि लवकरच मदत आपल्यापर्यंत पोचेल. कदाचित एव्हाना ते सर्व गुहेबाहेर येऊन पोचलेही असतील. चॅन्थवांग आशावादी होता. असेच काहीसे सारखे सांगून तो घाबरलेल्या मुलांनाही हिंमत हरू देत नव्हता. देव आपल्या बाळांना कधीच इतके भयानक मरण देणार नाही याची त्याला खात्री होती. ब्रिटनवरून आलेल्या जॉन आणि रिचर्ड यांना थाई, ऑस्ट्रेलियन आणि इतर देशातल्या पाणबुड्यांनी संभाव्य धोक्यांची कल्पना दिली.
गुहेत शिरणारे पावसाचे पाणी इतके गढूळ आहे की प्रखर अंडरवॉटर दिवे सोबत घेऊनही फारसे काही दिसत नाही. शिवाय प्रवाह सुद्धा फारच वेगवान आहे. त्यामुळे सतत एक दोरखंड लाईफलाईन सारखा धरून ठेवावा लागतो. नाहीतर हा प्रवाह तुम्हाला कुठच्या कुठे वाहून नेईल. कदाचित गुहेच्या अशा अरुंद भुयारात जाऊन तुम्ही अडकाल की तिथून परतणंही शक्य होणार नाही. आणि डायव्हर्स पुढे सर्वात मोठं आव्हान होतं ते म्हणजे गुहेत मुलांचा शोध घेत अधिकाधिक लांबवर जाणं, परंतु तरीही आपल्या सिलेंडरमधील ऑक्सिजन संपण्याआधी माघारी परतणं. इतकं सगळं लक्षात ठेवून जॉन आणि रिचर्ड यांनी पहिली बुडी मारली आणि गुहेचा अंदाज घेतला. गुहेत अधिकाधिक आत जाताना सुरक्षेचा दोर अपुरा पडत असे, अधेमध्ये अडकत असे. तो नसता तर बरे असे वाटायचे. पण जराही दृश्यमानता अर्थात विजिबिलिटी नसलेल्या या गुहेत दोराशिवाय पुढे जाणे म्हणजे स्वतःच्या जिवंत परतण्याचा दोरच कापून टाकण्यासारखे होते. पुढचे 2-3 दिवस सर्वच पाणबुड्यांनी आपले प्राण पणाला लावून गुहेत 1.5-2 किलोमीटरपर्यंत प्रवेश केला. तेव्हाच पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात झाली. प्रवाहाचा वेग वाढला. आता तर गुहेचे प्रवेशद्वारही पाण्याखाली गेले होते. डायव्हर्सच्या जीवाला धोका नको म्हणून पावसाचा जोर ओसरेपर्यंत शोधकार्य थांबवले जाई. अशा सततच्या व्यत्ययामुळे शोधकार्य आणखीनच जिकिरीचे बनले होते. लष्कराची आणि भूगर्भ तज्ज्ञांची एक टीम डोंगरावरून गुहेत शिरण्यासाठी एखादी नैसर्गिक कपार सापडते का हे शोधत होते. ड्रोन आणि लॅडारसारख्या अत्याधुनिक तंत्रांचीही मदत घेतली गेली, पण काहीच उपयोग होत नव्हता. सुदैवाने पाऊस थांबला आणि पुन्हा एकदा अंडरवॉटर शोध मोहीम सुरू झाली. वाया जाणारा एक एक दिवस, एक एक तास, एक एक क्षण मुलांच्या जीवावर बेतणारा ठरेल याची सर्वांनाच कल्पना होती. मुलांना गुहेत अडकून 8 दिवस झाले होते. जॉन आणि रिचर्ड यांनी आज मोठेच धाडस करायचे ठरवले. 2 किलोमीटर लांब असलेल्या आपल्या सुरक्षा दोराच्या टप्प्यापुढेही निघून जायचे, पण परतीचा मार्ग लक्षात राहावा म्हणून ग्लो मार्कर्स ठिकठिकाणी लावून ठेवायचे. जॉन आणि रिचर्ड आपल्या मर्यादेपलीकडे जाऊन गुहेत 3-3.5 किलोमीटर आत शिरले. गढूळ पाणी, वेगवान प्रवाह, अरुंद भुयारे आणि खाली होत जाणाऱ्या प्राणवायूच्या सिलेंडरवर एक नजर ठेवत ते इंचाने पुढे पोहत होते. काही ठिकाणी कपारी इतक्या अरुंद होत्या की पाठीवरचे सिलेंडर आणि पोट दोन्ही बाजूंना घासतच पुढे सरकावे लागे. सुरक्षा दोराची मदत तर केव्हाच त्यांनी मागे टाकली होती. गुहेच्या कपारींमध्ये ठिकठिकाणी अडकवलेले ग्लो मार्कर्सच आता त्यांना परतीचा मार्ग दाखवू शकत होते. त्यातीलही 1-2 जर वेगवान प्रवाहाने वाहून गेले तर मग परतीचा विषयच संपला. अंधारात भलत्याच खाचा कपारीत शिरून तिथेच अडकून पडणं नशिबी येणार आणि त्यानंतर कमी कमी होत जाणाऱ्या प्राणवायूसोबत जगण्याची धडपडही संपणार. पण तरीही ते पुढे जातच राहिले. सिलेंडरमधला प्राणवायू अर्ध्यापेक्षा अधिक संपला होता. 3.5 किलोमीटर आत शिरूनही कुठेच उंच कडा, मोकळी जागा जिथे मुले राहू शकतील असं काहीच सापडत नव्हतं. नाईलाजाने परतावं लागणार तेव्हाच जॉनच्या नाकाने एक घाणेरडा गंध टिपला. तो मानवी मलमूत्राचा दुर्गंध होता. ज्या वासाने किळस वाटायला हवी त्याच वासाने आशेचा किरण दिसला. मुले कुठेतरी आसपासच असायला हवीत. ते दोघं प्राणपणाला लावून आणखी 1/2 किलोमीटर आत शिरले. लवकरच प्रवाहाचा जोर ओसरला. अरुंद भुयारातून ते एका विहिरीसारख्या चेंबरमध्ये पोचले. त्यांना वर पाण्याचा पृष्ठभाग दिसला. तिथून वर डोके काढताच अखेर त्यांना मुले दिसली. एका मोठ्या चेंबरमध्ये मुले उंच खडकावर बसलेली आढळली. पटाया बीच नावाने ओळखली जाणारी ही कपार 1,500 फूट उंचीची होती. म्हणूनच तर इतके पाणी भरूनही मुलांचा जीव वाचला होता. आतुरतेने ते सुटकेची वाट पाहत होते. जॉन आणि रिचर्ड यांना पाहताच त्यांच्या जीवातही जीव आला. आपण किती वेळ इथे अडकून पडलोय याची त्या मुलांना जाणीवच नव्हती. त्यांनी जॉनला आज कोणती तारीख आहे हे विचारले. जॉन आणि रिचर्डने त्या मुलांना धीर दिला. त्यांच्यासोबत एक व्हिडिओही शूट केला आणि लवकरच आपण आणखी मदत घेऊन येऊ असे वचन देऊन त्यांचा निरोप घेतला. मार्कर्स आणि गाईडलाईन्सचा उपयोग करून ती जागा त्यांनी पक्की लक्षात ठेवली.
बाहेर येऊन जेव्हा त्यांनी सर्व मुले सुरक्षित असल्याचे सांगितले तेव्हा एकच जल्लोष झाला. पालकांच्या जीवात जीव आला. त्यांनी देवाचे आभार मानले. थाई नेव्ही सीलने मुलांसोबतचा तो व्हिडिओ फेसबुकवर पोस्टही केला. पण धोका अजूनही संपलेला नव्हता. मुले सुरक्षित होती, पण मोहीम मात्र अजून संपली नव्हती. मुलांचा थांगपत्ता लावणे हे अवघडच होते, पण आता त्या सर्वांना सुरक्षितपणे बाहेर काढणे हे त्याहूनही खडतर काम. ते कसे पार पाडावे याबद्दल सर्व तज्ज्ञ विचार करत असतानाच इतर पाणबुडे जॉन आणि रिचर्ड यांनी शोधलेल्या मार्गावरून मुलांसाठी अन्न, पाणी, औषधे आणि ऑक्सिजन सिलेंडर्स पोचवत होते. 3 जुलै रोजी थाईसीलचे 3 पाणबुडे मुलांची सोबत करण्यासाठी कायमस्वरूपी गुहेत जाऊन राहिले. त्यामुळे मुलांना आधार मिळाला. काय करावं आणि काय करू नये याची सूचना ते देत होते. लवकरच प्रत्येक मूल आणि त्यांचा कोच कॅमेरासमोर आपली ओळख करून देत आहेत आणि हात जोडून मदतीसाठी आभार मानत आहेत असा आणखी एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आणि पाहणाऱ्यांचे डोळे पाणावले. मुले थंडीने कुडकुडत होती, उपाशी होती, पण त्यांनी हिंमत मात्र हरली नव्हती. त्यांना उबदार ब्लँकेट्स आणि चांगले अन्न पोचवण्यात आले. लवकरच एक आर्मी डॉक्टरही त्यांच्यापर्यंत जाऊन पोचले. त्यांनी प्रत्येक मुलाची नीट चाचणी केली, काही औषधे दिली. जर बाहेरून मदत आलीच नाही तर काय करायचे म्हणून त्यांनी आपण एका बाजूने खड्डा खोदून बाहेर पडू असे ठरवले होते. आसपासचे दगड घेऊन त्यांनी रोज गुहेच्या एका भिंतीत खोदायला सुरुवातही केली होती. त्यांनी जवळपास 5 मीटरचा एक खड्डा तयार केला होता, पण तो एक वेडगळ प्रयत्न होता, कारण ते गुहेत 4000 मीटर आत अडकले होते. सुदैवाने मदत पोचलीच, पण आता त्यांना सुरक्षित बाहेर काढणे हे मोठे दिव्यच होते. प्रशासन, भूगर्भ तज्ज्ञ, लष्कर आणि पाणबुडे यांची दीर्घकाळ चर्चा चालली. 3 पर्याय उपलब्ध होते. पहिला, जिथे मुले अडकली आहेत तिथे वरून डोंगर पोखरत पोचणे. आधुनिक उपकरणांच्या साहाय्याने हे काम कठीण नव्हते, पण सततच्या पावसामुळे अडथळा मात्र आला असता आणि अवजड मशिनरी, धक्के, पावसामुळे होऊ शकणारे भूस्खलन यांमुळे त्या चेंबरचे छतच मुलांवर कोसळले तर हे जीवघेणे ठरू शकते, म्हणून तो पर्याय नाकारण्यात आला. दुसरा पर्याय, पाऊस थांबेपर्यंत वाट पाहणे. मान्सूनला मध्येच विश्रांती घेण्याची सवय असते. 8-10 दिवस जर पाऊस थांबला तर पाण्याचा निम्म्याहून अधिक स्तर आपोआपच कमी होईल. उरलेले पाणी पंपाने बाहेर काढू, मग मुलांना सुरक्षितपणे बाहेर काढता येईल. पण पाऊस थांबलाच नाही तर 11 जुलैपासून आणखी मुसळधार पावसाची शक्यता आहे. तोवर थांबलो तर कदाचित अशी वेळही येईल की आपण आधीच मुलांना का बाहेर काढले नाही या गोष्टीचा पश्चाताप करावा लागेल. तिसरा पर्याय, मुले जिथे अडकली आहेत तिथल्या डोहातच प्रशिक्षित पाणबुड्यांकडून मुलांना डायव्हिंगचे प्रशिक्षण द्यायचे. पाण्याखाली पोहणे आणि श्वासांवर नियंत्रण ठेवण्यासारख्या बेसिक गोष्टी शिकवायच्या. मग मुलांना त्याच मार्गाने एक एक करून सुरक्षितपणे बाहेर काढायचे. हा पर्यायच बहुतेक जणांना योग्य वाटला. लहान मुले क्विक लर्नर असल्याने एखादे कौशल्य लगेचच आत्मसात करतात. त्यामुळे डायव्हिंग शिकवणे त्यांना तितकेसे कठीण जाणार नाही. पण इथेही अनेक अडचणी होत्या. बऱ्याच मुलांना पोहताही येत नव्हतं. अंधाऱ्या अरुंद भुयारातून बाहेर पडताना मुलं घाबरली तर त्यांच्याकडून अधिक प्राणवायू वापरला जाईल आणि अपुऱ्या प्राणवायू अभावी बाहेर पडणं अशक्य होईल. पण यांवरही तोडगा काढला गेला. गुहेत 2-2.5 किलोमीटरवर आणखी एक तसाच चेंबर शोधून तिथे आधीपासूनच पुरेसे सिलेंडर्स ठेवले गेले. मुलांना घेऊन येताना हे चेंबर 3 एक स्टेशन म्हणून काम करणार होते. इथेच येऊन विश्रांती घेतली जाईल, सिलेंडर्स बदलले जातील आणि मग गुहेबाहेर पडण्याचा दुसरा टप्पा सुरू होईल. सर्व व्यवस्थित ठरले असतानाच एक अनपेक्षित दुर्घटना घडली. चेंबर 3 मध्ये एक्स्ट्रा सिलेंडर्स नेऊन ठेवणाऱ्या थाई नेव्ही सील्सच्या टीममधील डायव्हर समन कुणान याचा गुदमरून मृत्यू झाला. या अरुंद गुहेत एखाद्या प्रशिक्षित पाणबुड्याची ही अवस्था होऊ शकते, तर अजाण अप्रशिक्षित लहान मुलांचे काय होईल? ते तर आपल्या आयुष्यातील पहिलीच अंडर वॉटर केव्ह डायव्हिंग करायला जात आहेत. सगळ्यांना धडकीच भरली. पुन्हा एकदा नवीन प्लॅन आखला गेला. मुलांना योग्य प्रमाणात गुंगीचे औषध देऊन अर्धजागृतावस्थेपर्यंत न्यायचे, म्हणजे ती घाबरणार नाहीत
आणि श्वासही नियंत्रणात राहील. प्रत्येक मुलासोबत नेव्ही सीलचे 3 प्रशिक्षित पाणबुडे असतील. एका वेळी 4च मुलांना असे अलगद टप्प्याटप्प्याने बाहेर आणले जाईल. मग 8-10 तास ताजेतवाने होऊन पुन्हा तीच टीम इतर मुलांना आणण्यासाठी पुन्हा गुहेत शिरेल. असा नवा प्लॅन ठरवला गेला. पण खरं तर काहीही होऊ शकतं याची प्रत्येकालाच जाणीव होती. मोहीम सुरू करण्याआधी मुलांना कागद आणि पेन पुरवले गेले आणि आपापल्या घरच्यांना संदेश देण्याबाबत सुचवले. कोच चॅन्थवांग यांनी संदेशासोबत मुलांच्या पालकांसाठी एक माफीनामाच लिहून दिला. जे काही घडले त्यात मुलांची चूक नसून आपणच जबाबदार आहोत असे त्याने म्हटले. पण कोणीच कुणावर सध्या तरी रागावलेले नसावे. हो, चिंताक्रांत मात्र जरूर होते. मुले आपल्या प्रशिक्षकासह सुखरूप बाहेर पडावीत अशीच प्रत्येकाची इच्छा होती. शेवटी 8 जुलैच्या सकाळी मुलांना बाहेर काढण्याचे बचावकार्य सुरू झाले. प्रशिक्षित ड्रायव्हर्स नाही, प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन मुलांपर्यंत पोचण्यासाठी 6 तास व परतताना प्रवाहासोबत असल्याने 5 तास लागत. बचावकार्यात ही वेळ आणखीनच वाढेल हे निश्चित. कुणाकुणाला प्रथम बाहेर काढले जावे हे मुलांनीच आपापसात ठरवले. प्रत्येक मुलाला वेटसूट, बायोन्सी जॅकेट, हार्नेस आणि पॉझिटिव्ह प्रेशर फुल फेस मास्क देण्यात आला. जॉन आणि रिचर्ड सोबत जेसन मॅलिन्सन आणि ख्रिस ज्युएल आपापल्या सोबत एकेका मुलाला घेऊन बाहेर पडणार होते. त्या 4 किलोमीटरच्या वाटेत ठिकठिकाणी बाकीचे पाणबुडे मेडिकल चेकअप्स, एअर टँक्स बदलणे आणि इतर इमर्जन्सीसाठी तत्पर असणार होते. मागे राहिलेल्यांचीही योग्य ती तजवीज करण्यात आली होती. विहिरीतून पाणी उपसणाऱ्या मोटारींनी आतापर्यंत करोडो लिटर्स पाणी बाहेर टाकले होते. अन्यथा हे बचावकार्य पारच पडू शकले नसते. संपूर्ण गुहा कधीच भरली असती. हजारो लोकांचे अथक प्रयत्न आणि लाखो लोकांच्या प्रार्थनांना यश मिळाले. 4 मुलांना सोबत घेऊन आपले बहादूर पाणबुडे गुहेबाहेर आले. मुले सुरक्षित होती. बाहेर आपल्या स्वागतासाठी इतके लोक हजर असतील याची त्यांना कल्पनाच नव्हती. मुलांना ताबडतोब इस्पितळात नेण्यात आले. गुहेत त्यांना अज्ञात बॅक्टेरिया, विषाणू यांचा संसर्ग होण्याची शक्यता असल्याने काही दिवसासाठी क्वारंटाईनही करण्यात आले. पण सगळेजण सुरक्षित बाहेर येत नाहीत तोवर बचावकार्य संपणार नव्हते. सुदैवाने 10 जुलैच्या संध्याकाळी अखेरचे मुलंही प्रशिक्षक चॅन्थावांग यांच्यासह सुखरूप बाहेर पडले. मोहीम यशस्वी झाली. वेधशाळेने वर्तवल्याप्रमाणे दुसऱ्या दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू झाला. लवकरच ती गुहा पूर्णपणे भरली. परंतु आता चिंतेचे कारणच नव्हते. मुलांच्या पालकांनी नेव्ही सील्स, डायव्हर्स, आर्मी, पोलीस या सर्व देवदूतांचे आभार मानले. जगाने सुटकेचा निश्वास सोडला. युद्धे आणि आपापसातील मतभेद सोडून जेव्हा सगळे देश एका सत्कार्यासाठी एकत्र येतात तेव्हा कोणता चमत्कार घडू शकतो हे जगाने पाहिले. थाई पाणबुड्यांपैकी आणखी एकाचे या मोहिमेदरम्यान झालेल्या संसर्गामुळे पुढे जाऊन निधन झाले. त्याचे नाव बैरूत पाकबारा असे होते. समन कुणान आणि बैरूत पाकबारा यांचे बलिदान इतर कुणाच्या लक्षात राहो न राहो, पण वाईल्ड बोअर्स टीमचे ते 12 छोटे फुटबॉलपटू, त्यांचा प्रशिक्षक आणि या सर्वांचे आईवडील यांच्या लक्षात मात्र नेहमीच राहतील. ही दुर्घटना अत्यंत दुर्दैवी असली तरी तिचा शेवट हा मात्र वैश्विक बंधुतेचा आणि मानवतेचा मोठा विजय आहे हे निश्चित.